बोट दाखवायची तुमचं सरकार उद्धवजी सरकार जे म्हणत होतं त्या काळामध्ये लोकांचा प्राण वाचवणं आवश्यक होतं. इथे मी त्या शेतकऱ्यांच्या विषयावर अधिकच हे करणार नाही, परंतु एवढं मात्र नक्की की आम्ही नुसते आरोप करणार नाही. मग शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी उपाय असायला पाहिजेत तेही सुचवतो. ते केले म्हणून सांगा, तुमचं अभिनंदनही करू. सकाळी मी त्यांनी आपल्या भावनिक एक अलमट्टी धरणाचं गेली अनेक वर्ष आपण त्याच्यासाठी भांडतोय करतोय, आणि म्हणून मी जे ज्या चांगल्या गोष्टी कराल आम्ही त्याचं नक्कीच त्याची पोचपावती देऊ. त्याने म्हटलं म्हणून आम्ही करतोय, त्याचं स्वागत करा. ते केलं आम्ही. शेतकऱ्याची कर्जमाफी बांधावर तुम्हीच गेले होते हो, काय सांगताय? शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू हे तुम्ही सांगितलं होतं. हा, ते कोरा कोरा कोरा, आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं की तुम्ही गेले, आम्ही गेलो, तुम्ही गेलो, हे सोडूनच द्या. आम्हाला मिळालेले 2-2.5 वर्ष, त्यातली 2 वर्ष ही कोविड काळात गेली, आणि त्या काळामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त, जगामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालं. याची पोचपावती तुमच्याच केंद्र सरकारने दिली. आहेत की ते स्वतः मंत्री होते. आणि म्हणून बोट दाखवायची तुमचं सरकार उद्धवजी सरकार जे म्हणत होतं त्या काळामध्ये लोकांचा प्राण वाचवणं आवश्यक होतं, जे आम्ही इमानद्वारे केलं. तुमचं सरकार कसं आलं ह्याच्यात मी आता जात नाही, कारण आजचा विषय नाही. सर्वसामान्याला एकही, आणि त्याच्यामध्ये कष्टकरी होता, त्याच्या शेतकरी होत्या, ह्या महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनता होती. त्याच्यासाठी आम्ही काम केलं. आणि म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी जी तुम्ही सांगितली होती, आणि आज तुम्ही जे सांगत आहात, नाही ते त्यांना पचणार नाही. ते बाहेरून ऐकत असतील सगळे. ते आपल्या कसं राहतं, काही आपली जी बोलणं आहे, जे आपण वस्तुस्थिती घेऊन बोलतो, आणि ते त्यांना पटत नाही, त्यांना सहन होत नाही, सांगता येत नाही. मग असे पळापळी करत असतात. तुम्ही करा, त्याबद्दल मग आमचं काही मत असण्याचं कारण नाही, परंतु तुम्हीच सांगितलेलं नाही, त्याने तर काय तुम्हीच सांगितलेलं शेतकऱ्यांच्या बाबतीमधलं आश्वासन पूर्ण करा. मग आता तुमचेच मंत्री बोलतात आहेत, म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटते. निवडणुकीपूर्वी वेगळी भूमिका, आम्ही करू तसं करू, निवडणुकीनंतर मी असा बोललोच नाही, तुम्ही नव्हेच हे सरकार, आणि त्या सरकाराची आम्ही तोंड भरून आम्ही स्तुती करायची. नाही, जुमले तर आहे, जुमले तर केवढे होते. केंद्रातलं सरकार, मित्रो, किसानों की जो आमदनी है दुगनी करनी चाहिए. कशी करणार, कैसे करेंगे? और 2012-13 हे बोलणं झालं. 2014 नंतर हमने ऐसा बोला ही नहीं, ये तो जुमला था. अच्छा, वो जुमला था. तो अभी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला 1.5 पट भाव द्यायला पाहिजे, तुम्हीच म्हणालात. आता मला सांगा, ज्यांनी सोयाबीनसाठी, ज्यांनी कापसासाठी त्यांनी 10,000 रुपये त्यांनी मागितले होते, आज ते काय सांगतात, आम्ही असं बोललोच नाही. अरे, म्हणजे हे सगळं तुमचं नाटक शेतकरी गप्प बसलाय, बघतोय तो उघड्या डोळ्याने. आणि म्हणून माझी सरकारला सूचना आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे. मी आकडेवारीत जात नाही, आमचे सगळे मित्र आहेत ते सगळे त्या बाबतीमध्ये बोलतील. शेतमालाला योग्य भाव हा मिळालाच पाहिजे, जो त्याचा हक्क आहे.
त्याला ह्या सगळ्या त्रासदीमधून जर बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या शेतमालाला भाव हा मिळाला पाहिजे. पाणी व्यवस्थापन जे आहे ते झालं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून ज्या तरुण शेतकऱ्याने आमच्या चिठी लिहून आत्महत्या केली, एक कालव्यामधून त्या पाण्याचं तो हे मागत होता की तुम्ही एक कालवा काढा आणि आमच्यापर्यंत पाणी पोचवा, आमचा भाग सुजलाम सुफलाम होईल. तेही आपण केलेलं नाही. ते करायला हवं. आणि शेतकऱ्याला मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला त्याला आधार द्यायला हवा. या गोष्टी आपण जर केल्या तर मला असं वाटतं की मी असं कधीही दावा करणार नाही की आमचं सरकार असण्याच्या काळामध्ये अगदी ज्या वेळेला आघाडी सरकार होतं 1999 पासून 2014 पर्यंत, त्याही काळामध्ये आत्महत्या झाल्यात हे मी कबूल करेन. परंतु त्या हत्या जेव्हा जेव्हा झाल्या त्या वेळेला त्याचा अभ्यास करून त्याच्यावर पूर्णतः त्याच्या मुळाशी जाऊन प्रामाणिकपणे त्या 15 वर्षामध्ये सरकारने प्रयत्न केला. 2.5 वर्षामध्ये कोविडचं आव्हान असताना सुद्धा त्यांनीच दिलेला आकडा 35 लाख शेतकऱ्यांना, त्यांचा आकडा सांगतोय. आपला आकडा मोठा आहे, बरोबर आहे का विरोधी पक्ष नेते? जवळजवळ 90% शेतकऱ्यांना 2 लाखाच्या आतली कर्जमाफी आपण केली. 97% मी त्यांचाच आकडा पकडतो एक मिनिटापुरता. 35 लाख शेतकऱ्यांना 2 लाखाच्या पेक्षा कमी ज्यांचं कर्ज होते ते आपण माफ केलं आणि ते पैसे पोचले. आणि म्हणून आपण जे सांगितलं ते जर करून दाखवलं तर ह्या देशातला, राज्यातला आमचा बळीराजा, आमचा शेतकरी हा खऱ्या अर्थाने तुमचंही आभार व्यक्त करेल. आम्ही विरोधक असलो तरी तुमचे आभार व्यक्त करू.